आम्ही जातोय दुर्वा आणायला, मी आणि माझे पप्पा. आमचा बाप्पा अनंत चतुर्थीपर्यंत असतो. हे बघा, मी दुर्वा घेतलेली आहे आणि माझे पप्पा दुर्वा खुंटतायत. आजूबाजूला मस्त ग्रीनरी आहे आणि शेत मस्त बहरलेला आहे आणि बाजूलाच हा छोटासा झरा आहे, वाहतोय. आमची दुर्वा काढून झालीत आणि त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर झाडांवरची फुलं आहेत ती आम्ही घेतोय. आता आजूबाजूला मार्केट नसल्यामुळे आम्ही ही झाडांवरची जी काही फुलं रुजलेली असतात तीच घेतो बाप्पासाठी. आता चला, आमचं बाप्पाचं जे काही होतं फुलं दुर्वा घेतलेली आहेत आणि आता आम्ही गावात एंटर करतोय. आम्ही जिथे जातो तिथे पूर्ण रान आहे आणि त्यानंतर इथून स्टार्ट होतं ते आमचं गाव. दुसऱ्या दिवशी आम्ही परत दुर्वा आणायला आलोय, पण त्यामध्ये आम्ही एक गोष्ट अजून इंटरेस्टिंग करणार आहोत, जी आहे आम्ही जातोय आमच्या वाड्यावरती, म्हणजे जिथे आमची गाई गुरं आहेत आणि वासरू आहेत तिथे आम्ही जाणार आहोत. तर ते रानातच आहे आणि पण ते थोडं अजून डोंगरावरती आहे, म्हणजे वर जावं लागतं डोंगरावर आणि तिथेच आमचा वाडा आहे. हा बघा, तिथे माझा भाऊ असतो, सकाळच्या वेळेला तो येतो दूध घ्यायला. आणि हे आमचे छोटे छोटे वासरं आहेत. गाई पण होत्याच, पण त्या चरायला गेलेल्या, त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा काही व्हिडिओ काढता आला नाही, पण ह्या क्यूट आहेत. हा आमचा काकाचा मुलगा आहे, जो सकाळी ताजं काढलेलं दूध आम्हाला गरम करून देतोय. तेच आम्ही घेऊन त्यानंतर मग आम्ही गेलो पाण्याच्या इथे, जे साठण बोलू शकता, एक डोंगराच्या बाजूला आहे. हे बघून झाल्यानंतर मग आम्ही गेलो आमच्या एक मंदिरात गेलो, ज्याचं नाव आहे शिवरदेव. आणि त्या देवांना आम्ही कधीही गेलो गावी की आम्ही नारळ देतो भेट म्हणून. एक गावदेवाला नारळ जातो आणि एक या देवाला नारळ जातो. येता येता माझ्या पप्पाने हे सागाचं पान घेऊन दाखवलंय की कलर कसा येतोय. सो आम्ही असे काय काय एक्सपेरिमेंट करत असतो, बघत असतो आणि पप्पाने या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की रानामध्ये कुठली कुठली पानं कशी असतात. सो असं आमचं रुटीन असतं गणपतीच्या वेळी आणि आम्ही आता घरी जायला निघालोय. चला, बाय बाय.